चला तर नमस्कार, मी अभिजित पेशकार. माझ्यासोबत श्रावणी वालेकर आणि तिचे आई वडील दोघंही आहेत. नमस्कार. आणि आज पॅरेंट्स मीटिंगसाठी PTM साठी त्यांनी वेळ घेऊन व्हिजिट दिली ऑफिसला. आणि त्यांच्याशी बोलताना त्यांनी एक खूप चांगली गोष्ट शेअर केली, जी मला अशी वाटली की बऱ्याच पालकांना आणि विद्यार्थ्यांना कळाली पाहिजे. आणि ती अशी गोष्ट आहे, जर ती विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी खरंच इथून पुढे आत्मसात केली तर मुलांचा स्कोर नक्कीच वाढू शकतो. तर त्यांनी बोलता बोलता असं सांगितलं की असं श्रावणी शाळेमध्ये अगदी बोलत नव्हती आणि थोडीशी शिक्षकांना बोलायला घाबरायची किंवा अवॉइड करायची, पण आता ती बोलती. आणि जरी ती आम्हाला भेटती, म्हणजे श्रावणीचा एक स्वभाव असा आहे की ती भेटली तर ती थोडीशी नर्वस असती. तिला बोलायचं बरंच असतं, व्यक्त व्हायचं असतं, पण ती थोडंसं मग डोळ्यात पाणी येतं, पण ती तरी न घाबरता हिंमत करते आणि बोलते. आणि त्यामुळे तिचा परफॉर्मन्स खूप चांगला वाढलेला आहे. तर आपण तिच्या वडिलांनाच विचारू की कसा बदल झालेला आहे आणि मार्कांमध्ये सुद्धा कशी इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. तर सगळ्यात आधी सर, तुम्ही काय करता, कुठे राहता आणि श्रावणीमधला बदल तुम्ही स्वतः कसा बघितला हे फक्त पालकांना एकदा शेअर करा. नमस्कार सर्वांना. मी सध्या राहायला वाळूजला आहे. माझं गाव काजळ आहे. मी 10-15 वर्षापूर्वी वाळूजमध्ये आलो राहायला. आणि श्रावणी 10वीत असताना किंवा 10वीच्या पहिले तिचं एकदम साधारण होती, समजा की 70, 75, 80% आसपास पडत होती तिला. आणि सरांना बोलताना एकदम खूप घाबरत जायची. तिला येतं खूप होतं, पण बोलता येत नव्हतं, व्यक्त होता येत नव्हतं. समजा कसं व्यक्त व्हायचं, काय असं. बरं, गेली सांगा तर पहिलं बोलायच्या अगोदर रडायचं अगोदर यायचं. मग तिला इथं आम्ही टाकलं. आमच्या लक्ष्मण कोळे सर आहे आमचे मित्र, त्यांनी आम्हाला आता आम्ही इथं आलो. तिला आता 1 क्लासला टाकलं. तर 1 वर्षामध्ये तिची आता 600+ झाली. 600+. ह्या एक्झाम मध्ये ग्रँड टेस्ट मध्ये फर्स्ट येते, बरोबर ना श्रावणी? हा, आता 630 मार्क आहे. संकल्प 1 मध्ये आहे ही विद्यार्थिनी. तिला 10 मध्ये असते, समजा पहिले 5-10 मध्ये असते. 5-10 मध्ये असते. तर चांगल्यापैकी आले, म्हणून मी सरांना सगळी भेटा घ्यायला आलो. आभार माना म्हणून सरांचे. नाही, खूप छान आहे. आणि फक्त श्रावणी, तू हे सांग की शाळेमध्ये तू बोलत नव्हतीस, ठीक आहे, आणि आता तू बरंच व्यक्त व्हायला लागलीस. तर तुला कोणी फोर्स केलं की सरांशी बोलायचं, का तू स्वतः ठरवलं होतं? मी स्वतः ठरवलं होतं, मला कोणी फोर्स नाही केलं. अच्छा, मग तू म्हणजे काय वाटतं तुला, एखादा डाऊट आला तुला काय वाटतं हे सरांना विचारलं पाहिजे, तर हे कसं तू म्हणजे हिंमत कशी करतेस? मी आता पहिले खूप हिंमत करायला लागायची, 5-10 वेळेस विचार करायला लागायचा, कधी कधी जास्त विचार करून मग जायची डाऊटला. पण आता असं आलं की लगेच आहे, म्हणजे डाऊट आला की लगेच जाते. असं विचारायची, थांबायची. तुम्ही साकार मध्ये कुठल्याही शिक्षकाला विचारा, मला असं वाटत नाही कुठला शिक्षक असेल जो श्रावणीला ओळखत नाही. त्याचं कारण असं आहे की ती इतके प्रश्न विचारते. आणि छोटा इश्यू जरी असेल, मग टीचिंगचा प्रॉब्लेम असेल का अभ्यासातला प्रॉब्लेम असेल, ती घेऊन येते, म्हणजे येतेच. ठीक आहे, ते सांगण्याची पद्धत तिला आत्ता जमायला लागली आहे. नाही तर आधी ती आली की पहिले रडायची, मग आम्हाला वाटायचं अरे काय झालं हिला. आणि मग ती हळूहळू आता स्टेबल झालेली आहे. मार्क्स पण वाढलेत, आत्मविश्वास पण वाढलाय, आणि आम्हाला पण तिच्यावरती खूप विश्वास वाढलाय की आता ही मुलगी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये MBBS बनेल. तर फक्त एवढं सांगायचं असतं की मुलांनी थोडी हिंमत केली, फक्त थोडीशी, तर त्यांची प्रोग्रेस होऊ शकते. मी असं म्हणत नाही की 300 वाला मुलगा 600 घेईल, पण तो नक्की 400 घेऊ शकतो. तर मला त्याच्या आईला विचारायचं, आईला दे. मॅडम, तुम्ही हे सांगा की श्रावणीचा स्वभाव आता घरी बदलला आहे का फक्त इथेच बदलला आहे? नाही, घरी पण आता थोडं हे माईक. घरी पण आता पहिल्यापेक्षा खूप बदललेलं आहे. अच्छा. म्हणजे नाही तर पहिले कसं होतं, तिचं काही थोडंसं बोललं की लगेच चिडचिड करायची. अच्छा. आता असं चिडचिडपणा करीत नाही, समजून म्हणजे मॅच्युरिटी आलेली आहे. आता पहिल्यापेक्षा खूप फरक पडला 10वीपेक्षा. क्या बात आहे, क्या बात. कुठल्या शाळेमध्ये होती? ती तन्वनीला होती. तन्वनीला होती. अच्छा. CBSE ला होती. पण मग ती कसं होतं, आम्ही कोणत्याही शिक्षकाकडे गेलं की असं काही विचारायचं ठरलं की बाबा कसं, ती पहिले सुरुवात रडण्यापासूनच सुरुवात करायची. अरे बापरे. म्हणजे सुरुवात त्याच्यापासून होती, 10वी पर्यंत तेच होतं तिच्यावर. तर आम्हाला ऐकून खूप बरं वाटतं की चला, साकारमुळे मुलांच्या आयुष्यामध्ये मार्क तर वाढताच आहे, पण व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा बदल होतोय. आणि मी खरंच ह्याचं श्रेय आमच्या शिक्षकांना पण देईल की त्यांनी इतकं ओपन ऍटमॉस्फिअर ठेवलं की कधी येऊन, डायरेक्टर असो की कुणी शिक्षक असो, जाऊन तुम्ही डायरेक्ट भेटू शकता. तर मला असं वाटतं सगळ्या पालकांनी ह्याची जास्तीत जास्त म्हणजे त्याचा फायदा घ्यावा. मुलांना तुम्ही मोटिवेट करा की तू जा आधी शिक्षकांना बोल. म्हणजे सर, तुम्ही मला सांगा, किती वेळा तुम्ही मला भेटायला आले? ह्या वर्षात मी पहिल्यांदाच सरांना भेटतो. मला पहिल्यांदाच भेटायला आले, पण तुमची मुलगी किती दिवस भेटली असेल? तिलाच माहिती. ते मला सांग बेटा, तू किती दिवस भेटली असेल आम्हाला सगळ्या डायरेक्टर्सला? पण बऱ्याच वेळेस, 1-2 महिन्यातून एकदा, 1-2 जणाला तर भेटून जाते. कंपल्सरी भेटते. म्हणजे कंपल्सरी ही येतीच. म्हणजे तुम्ही येणं गरजेचं नाही, पण तुमच्या मुलांनी येणं गरजेचं आहे. तर सरांची माझी भेट तर माझी पहिली झाली, पण चव्हाण सरांना, प्रवीण सरांना, थोरात सरांना ते मला सांगितलं त्यांनी, ऑलरेडी त्यांच्याशी भेट झाली, फक्त माझी भेट बाकी होती. पण सांगायचं असं की पालक जेव्हा भेटतात तेव्हा ठीक आहे, ते फीडबॅक देतात,
पण विद्यार्थी जेव्हा भेटतो तेव्हा त्याची प्रगती नक्कीच होते असं मला वाटतं. तर ह्या व्हिडिओमधून तुम्हाला फक्त एवढंच माझी विनंती आहे, एवढंच घ्या की मुलांना फक्त मोटिवेट करा की तू जाऊन सरांना भेट, बस सरांना भेट, मॅडमला भेट, जेवढे शिक्षक आहे प्रत्येकाला भेट, त्यांनी तुमचा नक्कीच फायदा होईल. तर सर वेळ दिला आणि चांगला फीडबॅक दिला, आपल्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना नक्की याचा फायदा होईल अशी आपण अपेक्षा करू. आणि तुम्हाला सर्वांना आणि श्रावणी तुला सुद्धा पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा बेटा. थँक्यू सर. येस, असं सहकार्य द्या. अरे 100%.